नमस्कार, सियाक रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण दाबेली बनवणार आहे, तेही घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने बनवली जाणार आहे। बाहेरून जे तुम्ही पार्सल आणणार आहे ते आणून खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी जर दाबेली बनवली तर खूप छान होईल आणि खायलाही टेस्टी लागेल। अशी एकदम छान दाबेली घरच्या घरीही बनते। दाबेलीसाठी लागणारे साहित्य बघूया आपण तेल घेतले, मीठ घेतले, डाळिंबाचे दाणे घेतलेत आणि हा बारीक चिरून कांदा घेतलाय आणि कोथिंबीर। हे तूप घेतले, ही लसणाची चटणी आहे, लसूण आणि शेंगदाण्याची चटणी आहे। हा दाबेली मसाला आहे, ही बारीक शेव आहे, ही चिंचेची चटणी आहे। हा उकडलेला बटाटा आहे, 2 उकडलेले बटाटे आहेत, हे पाव आणि ही मसाला शेंगदाणे आहेत। आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅसवरती पॅन ठेवायचा आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि त्या पॅन मध्ये तेल घालायचं। हे बघा, 3 पळ्या तेल ओतले, या पळीने 3 पळ्या तेल ओतले मी। आणि या तेलामध्ये जे मसाला आहे दाबेलीचा, तो मसाला 2 चमचे मसाला घातलाय मी। दाबेली मसाला घातलाय 2 चमचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि याच्यामध्ये आपण उकडून घेतलेला मॅश केलेला बटाटा घालायचा। आता प्रेस करून घ्यायचा, दाबायचा। मसाला पूर्ण बटाट्याला लागला पाहिजे, असं कुठेही वेगवेगळा असं बटाटे गाठी वगैरे दिसू द्यायचे नाहीत, पूर्ण मॅश करून घ्यायचं। हे बघा, असं व्यवस्थित मॅश करून घ्या। आणि याच्यावरती थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं। जास्त मीठ घालू नका, पण चटण्यामध्ये मीठ असते, दाबेली तुमची खारट होईल। मसाल्यामध्ये चटण्यामध्ये मीठ घातलेलं असतं, त्यामुळे जास्त मीठ वापरू नका, चव बघून तुम्ही मीठ टाका। आणि जी आपण चिंचेची चटणी घेतलेली आहे ती 2 ते 3 चमचे याच्यावरती घालायची। तीन चमचे मी चटणी घातली याच्यावरती चिंचेची। आणि याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची। गॅस बंद करू आपण, झाली आपली भाजी। आपण भाजी या डिश मध्ये काढून घेतलेली आहे। आता त्याच्यावरती आपण असा कांदा आणि कोथिंबीर टाकायची, सगळीकडे असं कांदा आणि कोथिंबीर टाकायची। आणि जे खारे आपण मसाला शेंगदाणे घेतलेले आहेत ते, तुम्हाला हे मसाले शेंगदाणे पाहिजे असतील किंवा खारे शेंगदाणे कसे करते ते बघायचं असेल तर आपला व्हिडिओ आहे टाकलेला खाऱ्या शेंगदाण्याचा, तो तुम्ही बघा। आता याच्यावरती डाळिंबीचे दाणे आणि याच्यावरती शेव
हे पाव आहेत, हे पाव मी असे चाकूच्या साहाय्याने इकडून असे कट करून घेतले. हे बघा, हे असे असे करून घ्यायचे. आता याच्यावरती लसणाची आणि शेंगदाण्याची चटणी आहे, ती चटणी या पावाला लावून घ्यायची. व्यवस्थित अशी लावून घ्या. अशी चटणी लावून घ्यायची आणि वरती चिंचेची चटणी लावून घ्यायची. वरच्या भागाला पण चिंचेची चटणी लावून घेतलेली आहे. हे बघा. आणि आता याच्यामध्ये जे आपण केलेला आहे मसाला, दाबेली मसाला बनवलेला आहे, तो याच्यामध्ये असा भरायचा. जेवढं बसेल तेवढं भरा. आणि नंतर याला कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे आणि डाळिंबीचे दाणे हे असं याच्यामध्ये भरायचं. आणि ही शेव याच्यावरती अशी भुरभरायची किंवा याच्यामध्ये भरायची अशी. हे बघा, असं आपलं भरून झालेलं आहे. आपली दाबेली तयार आहे. हे असं आपण भरून घ्यायचं. राहिलेले पाव आपण असेच भरून घेऊया. हे बघा, लसूण शेंगदाण्याची चटणी आणि ही वरच्या बाजूला चिंचेची चटणी आणि मध्ये हा दाबेली मसाला भरायचा. आणि त्याच्यावरती कांदा, कोथिंबीर आणि ही शेंगदाणे, डाळिंबीचे दाणे आणि त्याच्यावरती ही अशी शेव. राहिलेल्या दाबेल्या आपण अजून अशाच करून घेणार आहे. आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि त्याच्यावरती हा पॅन ठेवायचा. आणि आपण पॅन वरती तूप घालणार आहे. तुम्हाला बटर हवा असेल तर तुम्ही बटर घाला, ज्याला जे आवडेल त्यांनी ते घाला. आणि त्याच्यावरती ही दाबेली ठेवायची. हे बघा, अशी दाबेली ठेवायची. आणि फक्त असं फिरवून घ्या. जास्त वेळ ही भाजू नका आणि करपूही देऊ नका. ही दाबेली अशी ह्याच्यावरती शेकून घ्यायची. तर तुम्हाला शेकायचे नसेल तर तुम्ही आहे असेही खाऊ शकता, पण गरम गरम छान लागते. हे बघा, आपली शेकली. तर आपण गॅस बंद करून घेऊ.
ही दाबेली काढूया। खूप छान झालेत आपली दाबेली। हे बघा, तुम्हाला दाखवते आपली दाबेली कशी झाली। हे बघा, सारण मस्त भरले, एकदम परफेक्ट अशी आपली दाबेली झालेली आहे। तर तुम्ही घरी ही नक्की करून बघा, खूप छान होते। घरच्या घरी ही दाबेली बाहेरून आणायची काही गरजच पडणार नाही, अशी ही दाबेली आपली झालेली आहे। आपली दाबेली करून तयार आहे। ही दाबेली तुम्ही घरी नक्की करून बघा, एकदम छान अशी ही दाबेली घरच्या घरी ही बनते। आणि कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।